महायुतीमधील नेत्यांच्या दुहेरी भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि मतदार दोघेही संभ्रमात सापडलेत। गेल्या दशकभरामध्ये भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणत त्याचा पुरेसा लाभही घेतलाय। धर्माभोवती मतदारांचं ध्रुवीकरण करणं ही कला भाजपने अत्यंत प्रभावीपणे आत्मसात केली। हिंदू धोक्यात आहेत हे जुनं पण परिणामकारक घोषवाक्य इतक्या खोलवर रुजवलं गेले की त्यावर भाजपचा एक स्थिर आणि निष्ठावान मतदार वर्ग हा तयार झालाय। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते केवळ मत मागणारे प्रचारक न राहता मतदारांचे धर्मरक्षक असल्याच्या भावनेनं वावरतात। हा भावनिक खेळ इतर कोणत्याही पक्षाला अद्याप साधलेला नाहीये। याचबरोबर भाजपने संघटन शक्तीवरती कमालीचं लक्ष केंद्रित केले, प्रभागापासून बूथपर्यंत पोहोचणारी मजबूत यंत्रणा उभी केली आहे। त्यामुळे भाजपचा उमेदवार कधीच एकटा नसतो, त्याच्या पाठीशी संघटनेची शिस्तबद्ध आणि ताकदवान फौज असते। पैसा, प्रचाराची रसद, व्यवस्थेतील मदत या सगळ्या गोष्टी उमेदवाराला पक्षाकडून उपलब्ध करून दिल्या जातात। निवडणुकीदरम्यान अनावश्यक अडचणी निर्माण होऊ नये याची खबरदारी पक्षाचे नेते स्वतः घेतात। नैतिकतेच्या कसोटीवर हे मुद्दे वादग्रस्त असले तरी याच कारणामुळे भाजपची उमेदवारी ही सुरक्षित गुंतवणूक असल्याची भावना इच्छुकांमध्ये दृढ झाली आहे। भाजपच्या सोबतीला एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही दिवसेंदिवस अधिक बळकट होताना दिसते। शिंदेंनी आपला दिलदार गुंजरवाणा स्वभाव जपला आहे। कार्यकर्त्यांशी आपुलकीचे संवाद, विकास कामांची हमी आणि उमेदवारांसाठी सढळ हस्ताने दिली जाणारी आर्थिक मदत या सगळ्यांमुळे शिंदे सेनेकडे ओढ ही वाढली आहे। आजच्या राजकारणात विचारधारेपेक्षा गणित आणि सोयीला अधिक महत्त्व आहे। ज्या पक्षाकडे सत्ता, पैसा आणि निवडून येण्याची खात्री आहे तिकडेच उमेदवारांचा कल असतो। भाजप आणि शिंदेसेना ही तिन्ही सूत्र पुरवतात। त्यामुळे या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांचा ओघ हा स्वाभाविकच तुलनेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अस्वस्थता आणि नेते भरपूर, कार्यकर्ते मोजके असे झाले आहेत की जिल्हा आणि प्रभाग पातळीवर निष्ठावान नेते असले तरी त्यांचं बरेच जण संधी साधू वैयक्तिक गणित जपणारे ठरत आहेत। घोषणा, बैठका आणि पत्रकार परिषदा भरपूर होतात, मात्र रणांगणात उतरायला लागणारी कार्यकर्त्यांची जिद्द, आत्मविश्वास दिसत नाही। अजित पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा होती। प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी संघटनात्मक हालचाली थंडावल्यात। भाजप, शिवसेना येथे बूथ कमिट्या उभारत आहेत, तिथे राष्ट्रवादीमध्ये केवळ फोटो सेशन, निवेदनं सुरू आहेत। यात भर पडली आहे विचारसारणामधील विसंगतीची। स्वतःला व्यावहारिक राजकारणी म्हणवणाऱ्या अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा दावा हा घोषणापुरताच उरला आहे। सत्तेच्या समीकरणासाठी हिंदुत्ववादी भाजप आणि शिंदे गटाशी केलेली हात मिळवणी कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीन ही सरकवणारी ठरली। विरोध असताना धर्मनिरपेक्षतेची लढाई आणि सत्तेत असताना त्याच विचारधारेशी तडजोड वा दुहेरी भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि मतदार दोघेही संभ्रमात सापडले।